तुम्हा सर्वांना वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा। प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये बरंच काय काय इंटरेस्टिंग दाखवत आहे ते आजकाल। ही सावनी आता तिथून निघायचं म्हणते, कारण तिला हर्षला गाठायचं असतं ना। मुक्ता म्हणते काही प्रॉब्लेम तर नाही ना। सावनी म्हणते नाही तसं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला अर्जंट काम आलंय, मी ड्रायव्हरला पाठवून नंतर हिला पिकअप करेल। आता सई खूप खुश होते सावनी गेल्यामुळे। मुक्ता आणि सई मग तिथेच हॉस्पिटलमध्ये छान खेळायला लागतात। आता खूप वेळ वाट बघते मुक्ता सावनीची, पण ती येतच नाही। आता ही मिहिका मध्येच या लकीसाठी खीर का आणते हे काही मला लॉजिक कळलं नाही प्रेक्षकांनो, पण तो लकी खूप खुश होतो की तू ही माझ्यासाठी आणली का। मिहिका म्हणते हो ऑफकोर्स तुझ्यासाठीच आणली आहे, आणि तो खायला लागतो तेव्हा त्याला चटका बसतो आणि मग मिहिका म्हणते काय रे जरा सावकाश खायचं ना। लकी म्हणतो तू सांगायचंच ना मला, अगं गरम आहे म्हणून, बघ भाजलं मला। मिहिका म्हणते माझ्याकडे पाणी नाही आहे, पण थांब मी फुंकर घालते। आणि हे सगळं तो मिहीर बिचारा उघड्या डोळ्याने बघतोय। म्हणजे मिहिका या लकीशी एवढी क्लोज कधी झाली हे मला कळलंच नाही। खूपच हे जरा न पचण्यासारखं दाखवलं असं म्हणायला हरकत नाहीये। मिहीरला हे बघून खूप वाईट वाटत असतं आणि लकी मात्र ह्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतो। आणि मग तिथून निघून जाताना मुद्दाम त्या मिहीरला हॅपी दिवाळी म्हणून टोमणा मारून जातो। मिहीरला मात्र या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं, पण असो तो काय करणार ना बिचारा। आता तो वर येऊन ह्या इंद्राताईंना सांगतोय की सागर दिवाळीला घरीच असणार आहे आणि त्याचे फॉरेनचे क्लायंट येणार आहे। हे ऐकून इंद्राताई एवढ्या खुश होतात की सई घरी नाहीये हे दुःख पण त्या विसरतात। आणि मग त्या कोमलला म्हणतात चल इंद्राताईची दिवाळी कशी असते या कोळी लोकांची, चल सगळ्यांना दाखवू, करंजा करू, मस्त सगळ्या सोसायटीमध्ये वाटू। पण आता इकडे माधवीताईंचा गैरसमज होतो, त्यांचं ते सोसायटीचं इलेक्शन आहे ना, म्हणून बहुधा या करंजा वाटताय आणि त्यामुळे गोंधळ घालताय असं त्यांना वाटतं। आता हे बापू पण खुश होतात, ते म्हणतात ग माझी करंजी अशीच गोड हसत जा, छान दिसतेस। लकी पण म्हणतो हो ग मम्मी अशीच हसत जा, छान दिसतेस। आणि हे सगळे मोठ्या मोठ्याने भांडे आपटून जल्लोष साजरा करताय की सागर दिवाळीला घरी आहे। पण माधवीताईंचा गैरसमज होतोय आणि त्यांच्या कानठळ्या बसल्या त्यांच्या आवाजाने। आता आतमध्ये येऊन त्या पुरूवरच राग काढतात आणि म्हणतात कळतं मला, सगळं कळतं, हे सगळं का सुरू आहे ते तुला माहित नाही पुरू। या तामसी लोकांचा असा आवाज सुरू झाला ना की तो उषा जरी कानावर ठेवल्या ना तरी पडद्याच्या आत घुसतात हे आवाज, तुला कळत नाही पुरू। पण आता पुरूंना कळत नाहीये की ह्या बोलता बोलता उषाचे कवर का काढतायत। ते म्हणतात काय झालं माधवी तुला, कोणाचा आवाज जातोय तुझ्या कानात आणि तू कवर का काढतेस उषाचे। माधवीताई म्हणतात अरे पुरू काय सांगू तुला, अरे ही बाजूची 102 वाली रे, ती मुद्दाम करते हे सगळं, मला कळतंय, सगळे डावपेच कळतायत तिचे। तू इलेक्शनला उभा आहेस ना म्हणून आता ही सोसायटीमध्ये करंजा वाटणार आहे, करंजा म्हणजे सोसायटीचे लोक तिच्याच नवऱ्याला मत देतील ना। पण तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी। ती जर करंजा वाटत असेल ना तर आपण रव्याचे लाडू करूयात। पुरूंना कळतच नाही ही काय गोंधळ सुरू आहे। त्या माधवीताई म्हणतात उभं राहा तू, आता ते म्हणतात मी तो उभाच आहे इलेक्शनला। मिहिका म्हणते अगं मावशी ते दिवाळी साजरी करत असतील ना साधी सिंपल। पण ह्या माधवीताई काही ऐकायला तयार नाहीये कोणाचं। त्या म्हणतात एक काम कर, तू बाजारात जाऊन रवा घेऊन ये, साजूक तूप आण, बदामाचे काप करते मी आणि मस्त रव्याचे लाडू आपण अख्ख्या सोसायटीत वाटूयात। तिला पण कळू देत करंजी समोर रव्याचे लाडूच जिंकणार म्हणून, बघ पुरू मी तुझ्या पाठीशी आहे। एकटाच बडबड करतात, पुरूंना कळतच नाही काय चालू आहे, पण त्यांचा उत्साह मात्र पुरूंना फार आवडलाय आणि आनंद सुद्धा। आता इकडे मात्र या सावनीचं आणि हर्षवर्धनचं जोरदार भांडण सुरू आहे दिवाळीच्या दिवशी। तो लंडनला जाणार म्हणून ही बया त्याच्यावर ओरडत असते। तो हर्ष म्हणतो आता माझी कामं काय तुला विचारून येणार आहे का। सावनी म्हणते मला ते काय माहिती नाही, मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार, पटकन एक तिकीट बुक कर, मी तुझ्यासोबत येतेय। आता हा चिडतो आणि म्हणतो तुला कळत कसं नाही ग, माझी कामं आहेत तिथे, आपण नंतर जाऊयात ना। तर ही सावनी म्हणते नंतर कधी येणार रे, असं करत करत तू माझ्याशी लग्न पण करत नाहीयेस। ते काय नाही, मी येणार म्हणजे येणार, माझं तिकीट बुक कर, मी चाललीये बॅग भरायला। तो हर्षवर्धन म्हणतो सावनी अगं तू किती चिडचिड करतेस, जरा रिलॅक्स राहा, त्या सईची कस्टडी हवी आपल्याला। तू अशी इथून निघून गेली तर त्या सागरला त्याचा उपयोग होईल ना। पण काय ग तुला भीती वाटतेय का, जसं तू सागरला सोडलंस तसं मी तुला सोडेल म्हणून। हे ऐकून सावनीला जरा रागच येतो। ती म्हणते हे बघ तू प्रत्येक वेळेला ना सागरचं नाव घेत जाऊ नकोस, मी सुद्धा त्याचं नाव घेत नाही, इतके नाव तू घेतोस त्याचं दिवसभर। माझा काही या गोष्टीशी संबंध नाही आणि सईची कस्टडी सुद्धा मला लागत नव्हती, ती तुला लागत होती त्या सागरला हरवण्यासाठी। मला ती सई नकोच आहे, मला तिला सांभाळणं अवघड झालंय, मी चालले बॅग भरायला। आता तो हर्षवर्धन म्हणतो बस खाली जरा, डोकं शांत ठेव, तुला कळत कसं नाहीये, सागर पूर्ण प्रयत्न करतोय सईची कस्टडी घ्यायला आणि त्यातनं तू माझ्यासोबत आलीस लंडनला तर त्याला आयतं कोलीतच मिळेल। तू जरा शांत राहा, आपण नंतर जाऊ लंडनला। पण सावनी काही ऐकायला तयार नसते, ते काय मला माहिती नाहीये, मला यायचं म्हणजे यायचं।
तसं पण आपण थोडेच दिवस जाणार आहोत आणि आल्यावर बघू ना आपण सईच्या कस्टडीचं काय करायचं आहे ते. आणि मला तसंही तिला सांभाळणं कठीण जात आहे. तुलाच पाहिजे होती त्या सईची कस्टडी आणि तो सांभाळतोय ना सागर तिला. हे ऐकून त्या हर्षवर्धनलाही कदाचित नवल वाटत असावं सावनीचं. असो, पण मुक्ता मात्र हिला फोन करत असते कंटिन्यू की सईला घेऊन जायसाठी. पण ही बया मात्र भांडणात व्यस्त असते. तो हर्षवर्धन म्हणत असतो फोन उचल, पण ती म्हणत असते मला नाही उचलायचा फोन, मला तुझ्यासोबत लंडनला यायचं आहे, दॅट्स इट. आणि आता मुक्ताला प्रश्न पडतोय की सईचं काय करावं. पण सई मात्र छान ड्रॉइंग करण्यात बिझी आहे आणि तिने खूप साऱ्यांची ड्रॉइंग केलेली असते, म्हणजे असे छोटे छोटे माणसं काढलेले असतात. मुक्ता कौतुकाने तिला विचारते अरे वा किती सुंदर ड्रॉइंग केली आहेस, कोणाची ड्रॉइंग केली आहेस सई. सई सांगते हे पप्पा आहेत, हा लकी काका आहे, ही माझी आत्या, ही दुसरी आत्या वगैरे वगैरे. तर आता मुक्ताला कळतंय की हिला घरच्यांची आठवण येते. पण मुक्ता आता विचार करायला लागते हिची आई अशी कशी बाई आहे, हिला चक्क माझ्याकडे सोडून निघून गेली, हिला काहीच वाटत नसेल का सईबद्दल. पण हिच्या घरच्यांना मात्र वाटतं ना हिच्याबद्दल. मी हिला घरी नेलं तर ते सगळे खुश होतील, नक्कीच हे तिला मिस करत असतील. आणि ती बोलून जाते सईला की चल सई आपण घरी जाऊयात का सगळ्यांना भेटायला. आणि सई खुश होते आणि मुक्ताचा पापा घेते. तर आता ह्या दोघी निघाल्यात घरी जायला आनंदाने. इकडे इंद्राताई पण खूप खुश असतात. त्या सगळ्या सोसायटीला पार्टी देतात आणि म्हणतात बघा माझ्या सागरचे फॉरेनचे क्लायंट येणार आहे. माझी स्वाती जशी दुबई तसे माझ्या सागरचे सुद्धा मोठे फॉरेनर क्लायंट्स आहेत, त्यांना पण कळू देत की कोळी लोकांची दिवाळी कशी असते ते. तर आता ही स्वाती पण खुश दाखवली, म्हणजे सगळे हॅपी दाखवलेत. इकडे आता या माधवीताई पुरूला आणि मिहिकाला रव्याचे लाडू करायला भिडवतात. दोघांना कंटाळा आलेला असतो. पुरू मात्र एक एक लाडू खात असतात. आता यांच्या गप्पा सुरू आहेत लाडू करताना. आता माधवीताई चिडतात पुरू लाडू खाऊ नकोस रे. पुरू म्हणतात मीच उभा आहे ना इलेक्शनला, मग खाऊ दे की लाडू. इकडे लकी मिहिकाची वाट बघून बघून त्याच्या मित्रासोबत कुठेतरी निघून जातो. या लकीचं मध्ये मध्ये का दाखवत आहेत तेच मला कळत नाही आहे प्रेक्षकांनो. असो, पण आता हे खूप छान आनंदाने दिवाळी साजरी करताय आणि मोठ्याने डीजे लावलाय त्यांनी. हा कर्कश आवाज ऐकून पुन्हा माधवीताईंचं डोकं उठतंय आणि त्या पुन्हा बडबड करायला लागतात. काय करावं या लोकांचं कळतच नाही मला. पुरू म्हणतात अगं माधवी तू कशाला टेन्शन घेतेयस, ते त्यांची दिवाळी साजरी करतायत ना. बरं चल एवढे रव्याचे लाडू पुरे झाले, मी आता खाली जातोय, मला पण 4 लोकांच्या ओळखी करून घ्याव्या लागतील इलेक्शनसाठी. आता या मिहिकाला पण लकीचा मेसेज आलाय, बहुधा लकीचाच असावा कदाचित. आणि ती लगेच हात धुते आणि म्हणते मावशी मी पण आता काकाबरोबर खाली जाते, मला पण आता ना कंटाळा आलाय बघ, तू करून घे ना बाकीचे लाडू, तसे पण थोडेच राहिलेत ग. माधवी ते म्हणत असतात अरे मला एकटीला टाकून का जाताय तुम्ही, असं काय करताय दोघं जण. पुरू म्हणतात अरे तू आहेस कोण, माधवी गोखले, एवढे लाडू करणं म्हणजे तुझ्यासाठी काय, एका हाताचं मळ आहे, कर कर लाडू कर. मी का म्हणते मावशी अगं थोडेच राहिलेत लाडू, तू घे आटपून आणि ये खाली. चल आता मी पण निघते. यांना खूप बोर झालेलं असतं बिचाऱ्यांना लाडू बांधून बांधून, म्हणून ते निघून गेलेत. माधवीताई विचार करतात काय हे मला एकटीला टाकून गेले, नाही पण जिंकून जिंकून जिंकणार कोण, माझे रव्याचे लाडू, आणखीन कोण. यांची इलेक्शनची तयारी जोरदार आहे. पण ते विचार करताय मुक्ता असती तर तिने मला एकटं नसतं टाकलं. पण सागरला चांगलंच टेन्शन आलं आहे. तो मिहिरला म्हणतोय सगळं काही आपण नीट सांभाळून घेऊ, तू टेन्शन घेऊ नकोस. मिहिर म्हणतो मी नाही टेन्शन घेते, पण तुझी नाटकातली हिरोईन गैरहजर आहे, त्याचं काय करायचं, मुक्ता आली नाही आहे अजून. तेव्हा सागर म्हणतो तू यार टेन्शन देऊ नकोस, आपण सांगून देऊ ना त्या रोहितला की मुक्ता माहेरी गेली आहे म्हणून. मिहिर म्हणतो ए चल काहीतरीच काय, आणि ती अचानक आली तर काय सांगशील त्यांना. सागर म्हणतो तू मला घाबरवू नकोस यार, बघूयात आपण काय करायचं ते. मिहिर म्हणतो मी त्यांना फोन केला आहे, ते कुठल्याही क्षणी इथे येत असतील. सागर म्हणतो तू मला घाबरू नकोस, आता बघूयात आपण काय करायचं ते. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की सई पोहोचली आहे सागरच्या घरी, म्हणजे तिच्याच घरी ऑफकोर्स. आणि इंद्राताई खूप खुश झाल्यात आणि सागर खुश झालाय कारण त्याला मुक्ता दिसली आहे, कारण त्याला हे नाटक पुढे निभवायचं आहे ना. आणि मुक्ताने तिथे रोहित आणि त्या रोहिणीला बघितल्यामुळे तिलाही टेन्शन आलंय. ती आता तोंडावरच हात मारून घेते, अरे देवा काय करायचं. आता ती सागरला जरा वैतागूनच बोलते, काय हो तुम्ही प्रत्येक वेळेला असं गृहीत का धरता मी तुमची मदत करेल म्हणून. सागर सुद्धा तिला खुणाखाणा करत असतो की रोहिणी आणि रोहित आले म्हणून. आता मुक्ताने असा प्रश्न केल्यावर सागर तिला म्हणतो टेन्शन घेऊ नका, मी काय तुम्हाला कायमची माझी बायको बनवून आयुष्यात आणणार नाहीये, थोड्याच वेळ नाटक करायचंय, नंतर संपणारच आहे हे सगळं. प्रेक्षकांनो या नाटकातनं पुढे काय काय तमाशे होतात हे बघूयात. पण छान दाखवत आहेत प्रेमाची गोष्ट, नाही मालिका छान दाखवली ना की सांगताना पण छान इंटरेस्ट येतो. काय वाटतं तुम्हाला, आवडला ना रिव्ह्यू, तर मग प्लीज आठवणीने लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना इन ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी, शुभ दीपावली. सगळ्यांनी सेफ आणि छान दीपावली साजरी करा. धन्यवाद.